कुरुक्षेत्र डॉक्टर बाळासाहेब शिंदे लिखित पुस्तकाचे क्रमवाचन। तेव्हा युधिष्ठिर, अर्जुन आणि इंद्रांच्या सांगण्याप्रमाणे मी सर्व प्रकारच्या भीतीपासून तुमचे रक्षण करून तुमच्याबरोबर तीर्थयात्रा करेन। अगोदर मी 2 वेळा संपूर्ण तीर्थांचे भ्रमण केले आहे, आता तुमच्याबरोबर पुन्हा दर्शन करेन। अशा प्रकारे लोमेश ऋषींच्या बरोबर पांडवांनी तीर्थयात्रा आरंभ केली। प्रवासामध्ये लोमेश ऋषी विविध कथा सांगित होते, मार्गदर्शन करत होते। पांडवांच्या तीर्थयात्रेमध्ये लोमेशजींनी युधिष्ठिराला अनेक गोष्टी सांगितल्या। त्यामध्ये राजा सगर, संतान प्राप्तीसाठी तपस्या, शिवजी द्वारा वरदान, दिलीपाकडून भगीरथाला राज्यप्राप्ती, भगीरथाची हिमालयावर तपस्या, गंगा आणि महादेवजींना प्रसन्न करणे, वर प्राप्ती, पृथ्वीवर गंगा उतरण, समुद्रामध्ये जलतरण भरणे, नंदा आणि कौशिकांचे महात्म्य वर्णन, ऋषभ्यंग मुनींचे उपाख्यान, परशुरामाद्वारे मातेचे मस्तक कापणे, परशुरामाद्वारा 21 वेळा पृथ्वी निःशस्त्रीय करणे। त्यानंतर त्यांनी अष्टावक्राची कथा सांगितली। तीर्थयात्रा करीत करीत ते संगमा नदीजवळ आले। लोमेश ऋषी म्हणाले, युधिष्ठिर, ही संगमा नदी पुण्यमय आहे। हिच्यामध्ये स्नान करणारा मनुष्य सर्व पापापासून मुक्त होतो। तू सुद्धा स्नान करण्यासाठी द्रौपदी व भावांसह पाण्यामध्ये प्रवेश कर। त्या दिवशी त्यांनी तेथेच मुक्काम केला। नंतर पुण्यतीर्थाची यात्रा करण्यास निघाले। पुढे त्यांनी उत्तराखंडची यात्रा प्रारंभ केली। लोमेशजींनी दुर्गम प्रदेशाचे वर्णन केले। त्यानंतर युधिष्ठिर म्हणाला, बंधूंनो, आज महर्षी लोमेश घाबरलेले दिसत आहेत। असे कधी झालेले नव्हते, म्हणून तुम्ही सावध होऊन द्रौपदीचे रक्षण करा। त्यामध्ये चूक होता उपयोगी नाही। लोमेशजींचे मत आहे की हा प्रदेश अत्यंत दुर्गम आहे। त्यानंतर तो भीमाला म्हणाला, भीम, तू सावधान राहून द्रौपदीचे रक्षण कर। आता आपल्याजवळ अर्जुन नाही, प्रदेश निर्जन आहे। त्यानंतर नकुल आणि सहदेवांना म्हणाला, तुम्ही घाबरू नका, सावध राहून वाटचाल करा। या ठिकाणी शक्तिशाली राक्षस राहतात। अशा कठीण परिस्थितीत द्रौपदी कशी चालू शकेल? किंवा हे भीम, तू द्रौपदी, सहदेव, धौम्य सारथ्यकी स्वयंपाक बनवणारे सेवक, गण, रथ, घोडे आणि रस्त्यात कष्ट सहन करू न शकणारे ब्राह्मण सर्वजण येथून परत जा। फक्त मी, नकुल आणि लोमेशजी पुढे यात्रा करतो। आम्ही तिघे अल्प आहार खाऊन जीवन निर्वाह करू। तुम्ही यामध्ये आमच्या आगमनाची वाट पाहावी। जोपर्यंत आम्ही परत येत नाही तोपर्यंत द्रौपदीचे रक्षण करावे। भीम म्हणाला, द्रौपदी जरी रस्त्यातील खाच कळगी, काट्याकुट्यामध्ये कंटाळली असेल किंवा मानसिक दुःखाने पीडित असेल तरी सुद्धा द्रौपदी अर्जुनाला पाहण्यासाठी उत्साहपूर्वक आपल्याबरोबर चालत आहे। अर्जुनाला न पाहण्यामुळे आपल्या मनात ही अत्यंत दुःखी आहे। मग सहदेव आणि मी किंवा द्रौपदीबद्दल काय बोलावे? महाराज, हे ब्राह्मण येथून परत जाऊ शकतात। सेवक, स्वयंपाक किंवा अन्य जे परत जाऊ इच्छितात ते सर्व जाऊ शकतात। राक्षसांनी भरलेल्या या वनप्रांतात आम्ही आपणास एकट्याला सोडून जाऊ शकत नाही। महाराज, ही पतिव्रता कृष्णा सुद्धा आपणास सोडून परत जाण्यास कधीच तयार होणार नाही। अर्जुनाला पाहण्यासाठी आम्ही सगळेजण आतुर आहोत। त्यामुळे आपण सर्वजण बरोबर जाऊया। आणि दऱ्याखोऱ्यातून रथ जाणे कठीण असेल तर आपण चालत जाऊ। आपण उदास होऊ नये। जेथे जेथे द्रौपदी चालू शकत नाही तेथे तेथे मी तिला खांद्यावर घेऊन जाईन। त्याप्रमाणे नकुल आणि सहदेव नाजूक आहेत, त्यांना चालणे कठीण झाले तर त्यांनाही मी उचलून घेईन। युधिष्ठिर म्हणाला, तुझा द्रौपदी, नकुल, सहदेव यांना घेऊन चालण्याचा उत्साह आहे, हे साहस फक्त तुझ्यामध्ये आहे। तुझे बल, यश, धर्म आणि कीर्तीचा विस्तार होऊ दे। त्यावेळी हसत हसत द्रौपदी म्हणाली, आपण माझी चिंता करू नये, मी आपणाबरोबर नक्की चालेन। लोमेश युधिष्ठिरांना म्हणाले, गंधमादन पर्वतावर तपस्याच्या बळाने जाता येते। आपणा सर्वांना तपशक्तीचा संचय करायला हवा। तेथे तपोबलाने आपण अर्जुनाला पाहू शकू। अशी चर्चा करीत ते सर्वजण पुढे पुढे चालत राहिले। पुढे कुलिंद राज
सुबाहूचे ऐश्वर्य संपन्न राज्य लागले. सुबाहूला पांडव आल्याचे समजले तेव्हा राज्यांच्या सीमेवर जाऊन मोठ्या आदर सत्कारासह त्यांना राज्यात आणले. मोठ्या आनंदाने पांडव तेथे राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी हिमालय पर्वताकडे निघाले. जाताना सेवक, स्वयंपाकी, ब्राह्मण आणि द्रौपदीचे सर्व साहित्य सुबाहू जवळ सोपवून पांडव द्रौपदीसह हळूहळू चालू लागले. त्या सर्वांना अर्जुनाला पाहण्याची उत्कंठा होती. युधिष्ठिर म्हणाला, आपण सर्वजण ध्यान देऊ नये का? पूर्वी केलेल्या कर्माचे फळ माणसाला भोगावेच लागते, त्याशिवाय सुटका नाही. म्हणून तर आपण राजकुमार असून रानावनात भटकत आहोत, वनवास भोगत आहोत. आपण एवढे दुर्बल, कष्टात आहोत, तरीही एक दुसऱ्याशी उत्साहपूर्वक बोलत आहोत आणि जेथे जाणे शक्य नाही त्या मार्गावरून चाललो आहोत. याचे एकच कारण आहे, सर्वांच्या अंतःकरणात अर्जुनाला पाहण्याची उत्कंठा आहे. भीम, दुःशासनाने जे द्रौपदीचे केस पकडले होते ती घटना आठवली म्हणजे आज सुद्धा मी शोकमग्न होतो. अर्जुनाला पाहण्याच्या उत्सुकतेमुळे आपण गंधमादन पर्वताच्या दऱ्याखोऱ्यातून प्रवेश करतो आहे. गंधमादन पर्वतावर विशाल बदरी वृक्ष आहे आणि भगवान नर नारायण यांचा आश्रय आहे. त्या पर्वतावर यक्षगण राहतात. तसेच कुबेराची सुरम्य पुष्प रेणी आहे. त्या ठिकाणी कसल्याही वाहनाने जाता येत नाही. क्रूर, लोभी, अशांत अशी माणसे श्रद्धा नसल्यामुळे त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. लोमेशजींच्या बरोबर पांडव द्रौपदीसह गंधमादन पर्वताकडे निघाले. गंधमादन पर्वतावर पाय ठेवताच प्रचंड वादळ आणि मोठा पाऊस सुरू झाला. पुन्हा धूळ आणि झाडांच्या पानांचे मोठे वादळ झाले. त्या वादळाने पृथ्वी, आकाश, स्वर्गालाही व्यापून टाकले. धुळीचे आकाश व्यापल्यामुळेच काही दिसत नव्हते, सुचत नव्हते, एक दुसऱ्याशी बोलताही येत नव्हते. सगळीकडे अंधार दाटून आला. डोळ्यात धूर आणि बारीक खडे जाऊ लागले. पांडव एकमेकांना पाहू शकत नव्हते. हवेच्या दाबाने इकडे तिकडे आपोआप झोका घेतल्याप्रमाणे होत होते. प्रचंड वादळामुळे मोठाले वृक्ष धरतीवर कोसळल्याचा आवाज येत होता. पांडवांना वाटले, आकाश तर फाटले नाही ना? का पृथ्वीच विदरणीय होत आहे? का एखादा पर्वतच कोसळतो आहे? त्यानंतर ते पांडव जेथे जागा असेल तेथे झाडाआड लपून बसू लागले. त्यावेळी भीम हातात धनुष्य घेऊन द्रौपदीला आपल्याबरोबर घेऊन एका झाडाच्या आधाराने उभा राहिला. थोड्या वेळाने वादळ जरा कमी झाले, धूळ उडणे बंद झाले. मग मुसळधार पाऊस पडू लागला. वज्रपाताप्रमाणे विजा चमकू लागल्या. गडगडाट होऊ लागला. प्रचंड जलधारा बरसू लागल्या. सगळीकडे पाणीच पाणी झाले. जणू जलप्रय होतो की काय असे वाटू लागले. थोड्या वेळाने वादळ पूर्ण कमी झाले. पर्वतावरचे सर्व पाणी वाहून गेले. ढगांचे आवरण दूर झाले. सूर्यदर्शनाने देवाचे दर्शन झाले. मग समस्त पांडव वीर हळूहळू आपापल्या ठिकाणाहून बाहेर आले आणि एकत्रितपणे गंधमादन पर्वताकडे निघाले. घटोत्कोच आगमन. पांडव कोसभर चालले असतील तो पर्यंत सुकुमार, कोमल, नाजूक द्रौपदी कंठाळी खाली बसली. पायी प्रवास करण्यासारखा रस्ता नव्हता. एवढ्या मोठ्या विचित्र प्रवासाची तिला सवय नव्हती. भयानक वादळ, प्रचंड पाऊस यामुळे ती घाबरली होती. मूर्छित झाल्यासारखी झाली होती. ती आपल्या हाताने पाय दाबीत होती. तिची पीडा लक्षात येत होती. कोमल सुंदर शरीराची द्रौपदी वेल तुटून पडावी तशी धर्तीवर पडली. नकुलाने पाहिले आणि तो पळतच आला. तिला आधार दिला आणि म्हणाला, महाराज, आपली द्रौपदी कंठाळून जमिनीवर पडली आहे. आपण इकडे यावे. राजन, द्रौपदी दुःख सहन करण्यायोग्य नाही, तरीही हिच्यावर महान दुःख आले आहे. प्रवासाने ती कंटाळली आहे. आपण येऊन हिला सांत्वना द्यावी. नकुलाचे शब्द ऐकून युधिष्ठिर दुःखी झाला. भीम आणि सहदेवाबरोबर पळतच आला. युधिष्ठिराने पाहिले, द्रौपदीचा चेहरा सुकलेला होता. पांढरा फक्कट पडला होता. चेहऱ्यावरचे तेज कमी झाले होते. शरीर कृश झाले होते. तिचे डोके मांडीवर ठेवून शोकातुर होऊन विलाप करू लागला. म्हणाला, जी द्रौपदी 4 भिंतीच्या बाहेर कधी पडली नव्हती, नाजूक कोमल बिछाण्यावर झोपत होती, ती द्रौपदी आज पृथ्वीवर झोपते आहे, झोपावे लागत आहे. तिचे हे नाजूक पाय आणि कोमल मुख आज केवळ माझ्यामुळे काळे पडले आहे. माझ्यामुळे या सर्वांना यातना भोगाव्या लागत आहेत. मी मूर्खाने, द्रुतक्रीडेच्या इच्छेने हे सर्व केले आहे.
हजार हिंस्र शापदांच्या समूहातून या भयानक वनातून आम्हाला विरचन करावे लागत आहे। हिच्या वडिलांनी द्रौपदीला आमच्या स्वाधीन करताना म्हटले होते, कल्याणी तू पांडवांना पती रूपाने प्राप्त करून सुखी होशील, परंतु मी पापी कृत्य केले, सुख देण्याऐवजी तिला दुःख दिले, परिश्रम शोक दऱ्याखोऱ्यातून फिरणे दिले, काट्यातून चालता चालता आजही धर्तीवरती पडली आहे। ज्यावेळी युधिष्ठिर विलाप करत होता त्यावेळी धौम्य आणि अन्य ब्राह्मण तेथे आले, सांत्वना देऊ लागले आणि राक्षसांचा विनाश करणारे मंत्र आणि शांतिकर्म करू लागले। महर्षींचे शांतिकर्माचे मंत्रपाठ चालू होते। पांडवांनी थंड पाणी द्रौपदीवर शिंपडले, थंड हवेची झुळूक लागली, द्रौपदीला थोडा आराम मिळाला। द्रौपदी हळूहळू शुद्धीवर आली, तिची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती। नकुल आदी सहदेवांनी द्रौपदीचे तळवे दाबले, पायाचे गोळे दाबले। युधिष्ठिराने ही सांत्वना दिली आणि भीमाला म्हणाला, भीम रस्ता अत्यंत दुर्गम आहे, उंच उंच पर्वत आहेत, भयंकर थंडी आहे, बर्फावरून चालणे कठीण आहे, याच्यावरून द्रौपदी कशी चालेल? भीम म्हणाला, महाराज आपण चिंता करू नये, मी स्वतः द्रौपदीसह आपणा सर्वांना घेऊन चालेन। किंवा हिडिंबा पुत्र घटोत्कच महापराक्रमी आहे, तो माझ्याप्रमाणे बलवान आहे आणि तो आकाशामध्येही चालू शकतो। आपली आज्ञा झाली तर तो आपणा सर्वांना त्याच्या पाठीवर बसवून घेऊन जाईल। धर्मराजाने होकार दिला। भीमाने घटोत्कचाचे स्मरण केले। लगेच घटोत्कच हात जोडून उभा राहिला, पांडवांना आणि ब्राह्मणांना प्रणाम केला। मग तो भीमांना म्हणाला, आपल्या सेवेसाठी उपस्थित झालो आहे, आपण आज्ञा करावी, मी आपले सर्व काम अवश्य पूर्ण करेन। हे ऐकून भीमाने घटोत्कचाला हृदयाशी कवटाळले। नरनारायण आश्रमाचे दर्शन। युधिष्ठिर भीमाला म्हणाला, तुझा पुत्र घटोत्कच बलवान, विद्वान, शूर, वीर, सत्यवादी आहे, त्याने आपणास उचलून घ्यावे, त्यामुळे द्रौपदीला व आपणासही त्रास न होता आपण गंधमादन पर्वतावर जाऊ। युधिष्ठिराची आज्ञा मानून भीमाने घटोत्कचाला म्हटले, अपराजित आणि आकाशचारी घटोत्कच, तुझी माता द्रौपदी खूप कंटाळली आहे, तू बलवान आणि इच्छे नुरूप कोठेही जाण्यास समर्थ आहेस, तेव्हा हिला खांद्यावर घेऊन आकाश मार्गाने हळूहळू गंधमादन पर्वतावर घेऊन चल, तिला अजिबात त्रास होता उपयोगी नाही। घटोत्कच म्हणाला, पिताश्री मी एकटा असतो तरी आपणा सर्वांना घेऊन जाऊ शकलो असतो, आज तर मी माझ्या अनेक मित्रांसह आलो आहे, अशा अवस्थेत आपण सर्वांना घेऊन जाणे यात काय अवघड आहे? माझ्याशिवाय दुसरे शूरवीर आकाशचारी इच्छानुसार रूप धारण करणारे शेकडो राक्षस मित्र माझ्याबरोबर आहेत, या सर्व ब्राह्मणांसहित आपणास आम्ही हव्या त्या ठिकाणी पोहोचू शकतो। असे म्हणून घटोत्कच पांडवांच्या मध्ये चालू लागला। दुसरे राक्षस आपापल्या खांद्यावर पांडवांना आणि अन्य ब्राह्मणांना घेऊन निघू लागले। ते पराक्रमी राक्षस बरोबर चालू लागले। त्या रमणीय वन आणि उपवनाचे अवलोकन करीत बद्री आश्रमाकडे निघाले। तेजस्वी लोमेश आपल्या प्रभावाने आकाश मार्गाने चालू लागले। राक्षसांवर सवार होऊन पांडवही तो रस्ता पार केला। जाताना विविध धातूंनी भरलेले पर्वत पाहिले, रत्नांनी आणि सोन्याने भरलेले प्रांत पाहिले, विविध प्राणी पक्षी पाहिले, निसर्गाचे अमुपम्य सौंदर्य पाहिले, अनेक नद्या वाहत होत्या। जाताना त्यांनी कैलास पर्वताचे दर्शन घेतले। त्यांच्या जवळ भगवान नरनारायण आश्रम दिसला। तो फळाफुलांनी भरलेला दिव्य वृक्षांनी अलंकृत झाला होता। ते विशाल बद्री वृक्षही सौंदर्य संपन्न होता। त्या वृक्षाखाली महर्षी समुदाय राहत होता। देवता आणि गंधर्व तिथे वास करीत होते। त्यांच्याजवळ गेल्यानंतर पांडव आणि ब्राह्मण राक्षसांच्या खांद्यावरून उतरले। त्या सर्वांनी भगवान नरनारायण यांच्या रमणीय ठिकाणाचे दर्शन घेतले। धर्महीन मनुष्य तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही अशा दुर्गम ठिकाणी तो आश्रम होता। तो शोभा संपन्न आश्रम अवर्णनीय होता। त्या ठिकाणी तपोपूत महात्मा राहत होते। पांडव त्या आश्रमवासी महर्षींच्या जवळ गेले। युधिष्ठिराला आश्रमामध्ये आलेला पाहून तेथील दिव्य ज्ञान संपन्न महर्षींना आनंद झाला। त्यांनी युधिष्ठिरासह पांडवांचा सत्कार केला। पवित्र फळे, कंदमुळे, पुष्प वगैरे आश्रमादी सामुग्री प्रस्तुत केली। प्रेमपूर्वक केलेल्या आदर सत्कारामुळे युधिष्ठिर प्रसन्न झाला। त्याने बंधू आणि द्रौपदीसह इंद्रभवना समान स्वर्गाप्रमाणे शोभाशाली पुण्यमयी नर नारायण आश्रमात प्रवेश केला। ब्राह्मणांनीही त्यांच्याबरोबर प्रवेश केला। पांडवांनी त्या ठिकाणचे दर्शन घेतले। नंतर सुखरूप इकडे तिकडे फिरू लागले। तेथे सुवर्णमयी शिखरांनी सुसज्जित मैनांग पर्वत होता। तेथे शीतल जलयुक्त बिंदुरस नावाचा तलाव होता।
ते सर्व मनोहारी सौंदर्य पाहून पांडव द्रौपदीसह त्या वनामध्ये फिरू लागले. द्रौपदीसह पांडवांना मोठा आनंद वाटला. पूर्वेच्या बाजूला बद्री वृक्षाजवळ उत्तम तीर्थांनी युक्त भागीरथी गंगा वाहत होती. तिच्यामध्ये सुंदर कमळे फुलली होती. तिची घाट मणी आणि रत्न यांनी युक्त होते. अनेक वृक्ष तटावरती शोभा वाढवित होते. दिव्य पुष्पांनी भरलेले होते. आनंदामध्ये वृद्धी करत होते. त्या पाण्यामध्ये देवता आणि ऋषी आणि पितरांसाठी पांडवांनी तर्पण केले. पांडव तेथे द्रौपदीसह आनंदाने राहू लागले. भीम हनुमान भेट. अर्जुनाला पाहण्याच्या उत्सुकतेने पांडव तेथे 6 रात्रीपर्यंत राहिले. त्यानंतर एक दिवस ईशान्य दिशेकडून अचानक वारे वाहू लागले. त्या वाऱ्याबरोबर सूर्याप्रमाणे तेजस्वी 1000 पाकळ्यांचे एक दिव्य कमल येऊन पडले. ते द्रौपदीने पाहिले. कमळ अत्यंत मनोरम होते. त्याचा सुगंध सगळीकडे दरवळला होता. द्रौपदी त्या कमळाजवळ गेली, फूल घेतले आणि भीमाला म्हणाली, हे पहा, माझ्या मनाला आनंद देणारे हे दिव्य पुष्प किती सुंदर आहे. मी हे फूल युधिष्ठिरांना भेट देते. आपण माझ्यासाठी अशा प्रकारे अनेक फुले घेऊन या. ती फुले काम्यक वनात आपल्या आश्रमात घेऊन जाण्याची माझी इच्छा आहे. असे म्हणून द्रौपदी ते फूल युधिष्ठिराला द्यायला निघाली. भीम आपल्या प्रिय पत्नीला आनंद देण्यासाठी तसलीच अनेक फुले आणण्यासाठी हवेकडे तोंड करून जिकडून फुल आले तिकडे निघाला. त्याने हाताला धनुष्य बाण घेतले होते. घनदाट जंगलातून जाताना त्याला भीती वाटत नव्हती. त्याच्या डोक्यात फक्त एकच विचार होता, द्रौपदीसाठी फुले आणण्याची, तिला आनंद द्यायचा, तिचे मनोरथ पूर्ण करायचे. असा विचार करीत समोर असलेल्या पर्वतावर चालू लागला. शिखरावर पोहोचला. तऱ्हेतऱ्हेच्या सुंदर वृक्षराणी वेली यांनी भरलेल्या त्या वन प्रदेशात हिंस्र पशु तसेच अनेक पक्षीही राहत होते. तेथील नयन मनोरम्य अद्भुत दृश्य पाहत तो पुढे पुढे चालत होता. दुर्योधनाने दिलेल्या त्रासाची त्याला राहून राहून आठवण होत होती. तरीही द्रौपदीचे प्रिय करण्यासाठी उत्साहित झाला होता. मनात वाटत होते, अर्जुन स्वर्गलोकी गेला आहे, मी इकडे वनात आलो आहे. अशा अवस्थेत युधिष्ठिर आपले कार्य कसा करेल. नकुल सहदेवावर अत्यंत प्रेम करीत असला तरी त्या दोघांच्या शक्तीवर युधिष्ठिराचा विश्वास नाही. त्यामुळे त्या दोघांना कुठे पाठवणार नाही. मला लवकरात लवकर फुले घेऊन परत गेले पाहिजे. त्याचे डोळे त्या फुलांना पाहण्यासाठी उत्कंठित झाले होते. द्रौपदीचे फुले आणण्यासंबंधीचे वचन त्याला उत्साहित करत होते. त्याची चालण्याची गती वाढू लागली. जाताना तो गर्जना करीत चालू लागला. त्याच्या गर्जनेने वाघ गुहेतून बाहेर आले. अन्य जीव झाडामागे लपू लागले. पक्षी आकाशात उडू लागले. हरणाचे कळप दूर पळू लागले. एवढेच नाही तर हत्ती कळपही दूर जाऊ लागले. गंधमादन पर्वताच्या शिखरावर भीमाने एक विशाल सुंदर केळीचा बगीचा पाहिला. तो एवढा मोठा होता की कित्येक कोस त्याची लांबी होती. त्या बागेजवळ हनुमान राहत होते. तेथे हनुमानाचे भीमाचे गर्वहरण केले. नंतर हनुमानाने खरी ओळख दिली. 4 युगाविषयी माहिती सांगितली. भीमाच्या आग्रहाखातर पूर्वी लंकेला जाताना समुद्र लंघनाचे वेळी केलेले अनुपम रूप दाखवले. त्यानंतर हनुमान म्हणाले, आपल्या बंधूचे प्रिय करण्यासाठी हितदश राहून, वायुदेवापासून सुरक्षित राहून क्लेशरहित मार्गाने जा. हा मार्ग सौगंधित वनाकडे जातो. पुढे गेल्यानंतर तुला कुबेराचा बगीचा लागेल. तो यक्ष आणि राक्षसांपासून सुरक्षित आहे. तेथे गेलास की लगेच फुले तोडू नकोस, कारण मनुष्याने देवतांचा सन्मान करावा. पूजा, होम, नमस्कार, मंत्र जप, भक्तिभावाने देवता प्रसन्न होतात. कोणतेही दुस्साहस करू नकोस. आपल्या धर्माचे पालन कर. सर्वांचे रक्षण करणे क्षत्रियांचा धर्म आहे. नेहमी विनयशील राहा. इंद्रियांना वश कर. वेदशास्त्राचे विद्वान, बुद्धिमान किंवा वृद्ध श्रेष्ठ पुरुषाशी सल्लामसलत करून त्याची कृपा प्राप्त बनलेला राजा दंडनीतीद्वारा शासन करू शकतो. जो राजा दुर्व्यसनामध्ये आसक्त होतो त्याचा पराभव होतो. ज्यावेळी राजा निग्रह आणि अनुग्रह द्वारा प्रजेशी यशोचित व्यवहार करतो त्यावेळी लोकांच्या सर्व मर्यादा सुरक्षित राहतात. म्हणून राजाने नेहमी आपल्या शत्रू किंवा मित्राचे सैनिकांची स्थिती, वृद्धी आणि क्षय याची माहिती गुप्तचराद्वारा नेहमी काढून घेतली पाहिजे.
उत्तम मंत्रांसाठी विद्वानाशी गुप्त चर्चा करून सल्ला घ्यावा. स्त्री, मूर्ख, बालक, लोभी आणि नीच पुरुषाशी कधी गुप्त पराश्रम करू नये. विद्वानांशी गुप्त मंतना करावी. मूर्खांना सर्व कामापासून अलग ठेवावे. शत्रूची प्रबलता आणि दुर्बलता जाणून घ्यावी. काही काम करताना शत्रूशी ही सल्ला मसलत करावी. योग्य कामासाठी योग्य माणसाची निवड करावी. सज्जन पुरुषावर अनुग्रह करावा, दुष्टांना दंड करावा. त्यानंतर हनुमानजींनी आपले शरीर मूळ स्वरूपात आणले. भीमाला हृदयाशी कवटाळले. भीमाला वाटले की त्यांची ताकद अधिकच वाढली आहे. त्यावेळी हनुमान म्हणाले, आता तू आपल्या इच्छित ठिकाणी जा. माझे स्मरण कर, मी तेथे राहतो. ते कुणाला सांगू नकोस. तुझ्या मानव शरीराचा स्पर्श झाल्यानंतर मला प्रभू श्रीरामांचे चंद्राचे स्मरण झाले. तू मला आपला श्रेष्ठ भाऊ मानून हवा तो वर मागून घे. जर तुझी इच्छा असेल तर मी हस्तिनापूरला जाऊन कौरवांना मारू, का सगळे हस्तिनापूर नष्ट करून टाकू, का दुर्योधनाला बांधून तुझ्यासमोर उपस्थित करू. तुझी जी इच्छा असेल ती मी पूर्ण करेन. भीम हनुमानजींना म्हणाला, माझी एकच इच्छा आहे, आपण माझ्यावर प्रसन्न राहावे. माझ्यावर नेहमी कृपा असावी. आपल्या प्रभावामुळेच आम्ही शत्रूला जिंकू शकू. तू माझा प्रिय बंधू आहेस. मी तुझे कल्याण अवश्य करीन. तू ज्यावेळी शत्रू सैन्यावर आक्रमण करून स्नेहनाद करशील त्यावेळी तुझ्या स्नेहनादाला मी जास्त मोठा करेन. अर्जुनाच्या ध्वजावर बसून मी अशी गर्जना करेन जी शत्रूचे प्राण हरू करू शकेल, ज्यामुळे तुम्ही लोक त्यांना सहज मारू शकाल. असे बोलून हनुमानजींनी भीमाला जाण्याचा मार्ग दाखवला आणि स्वतः अंतर्धान पावले. हनुमानजी अंतर्धान झाल्यानंतर भीम गंधमादन पर्वतावर फिरू लागला. सौगंधित वन शोधण्यासाठी तेथील रमणीय वने आणि उपवनाचे अवलोकन करू लागला. द्रौपदीची आठवण आली की तो अत्यंत तेज गतीने चालत होता. जाता जाता त्याला एका वनामध्ये सगळीकडे हरणांचे कळप दिसत होते. थोडे पुढे गेला. सुवर्णमयी कमळांची युक्त नदी दिसली. त्यामध्ये हंस, कारडव, चक्रवाक पक्षी निवास करत होते. ही नदी म्हणजे जणू काय पर्वतासाठी स्वच्छ सुंदर कमळांची माळच होती. भीमाने त्या नदीमध्ये सौगंधित फुले पाहिली. मनातल्या मनात विचार केला, आता द्रौपदीचे मनोरथ पूर्ण होईल. तसाच तो पुढे गेला. त्याने कैलास पर्वताजवळ कुबेर भवन पाहिले. त्याच्याजवळ एक नयन मनोहर सरोवर होते. त्या सरोवराच्या रक्षणासाठी राक्षसांची नियुक्ती केली होती. हिरव्या रंगाच्या कमळांनी दिव्य सरोवर झाकून गेले होते. ते सरोवर सौगंधित कमळांनी भरलेले आणि रमणीय होते. सरोवराजवळ विविध प्रकारचे वृक्ष होते. पक्षी मधुर स्वरात कलवर करीत होते. सरोवराचा किनारा सुंदर होता. अजिबात चिखल नव्हता. भीमाने त्या सरोवरातील स्वच्छ, शीतळ, स्वादिष्ट पाणी प्याले. पोटभर पाणी प्याले. ते सरोवर कुबेराची क्रीडा स्थल होते. गंधर्व, अप्सरा, देवता, यक्ष, राक्षस, किंकर, ऋषी मुनी कुबेरांची प्रशंसा करीत होते. मधुर पाण्याचे सेवन करत होते. साक्षात कुबेराकडून त्याची सुरक्षा केली जात होती. भीमाने पाहिले त्यावेळी क्रोधवश नावाचा राक्षस आणि त्यांचे साथीदार शस्त्राने सुसज्जित होऊन सरोवराचे रक्षण करत होते. भीमाला पाहून त्याच्या चर्चा सुरू झाली. हा मनुष्य मृगचर्मधारी आहे, पण त्याच्याजवळ धनुष्य आणि गदा आहे. तू कशासाठी आला आहे हे विचारा. त्यावेळी राक्षस भीमाजवळ आल्याने विचारू लागले, तू कोण आहेस? येथे का आला आहेस? तुझा वेश मुनीसारखा आहे, परंतु तू आयुधाने युक्त आहेस. खरे खरे सांग, तू का आला आहेस? भीम, धर्मराज युधिष्ठिराचा भाऊ मी भीम आहे. मी माझ्या भावांसह विशाल बद्री नावाच्या तीर्थस्थानी येऊन थांबलो आहे. तेथे साध्वी द्रौपदीने सौगंधित नावाचे उत्तम कमळ पाहिले. त्याला पाहून मी त्यांच्यासारखी अनेक फुले प्राप्त करू इच्छितो. ते कमळ पुष्प येथूनच वाऱ्याप्रमाणे उडून तिकडे आले आहे. मी माझ्या धर्मपत्नीचे मनोरथ पूर्ण करण्यासाठी येथील सौगंधिक पुष्पे घेऊन जाण्यासाठी आलो आहे. राक्षस म्हणाले, हे कुबेराचे क्रीडास्थळ आहे. यामध्ये मरण धर्मा मनुष्य विहार करू शकत नाही. या ठिकाणी देवता, यक्ष, देवर्षी सुद्धा कुबेराची परवानगी घेऊन येतील, पाणी पितात. या सरोवरात विहार करताना येथे धनाध्यक्ष कुबेरांची अवहेलना करून जर कोणी विहार केला तर तो नष्ट होईल. तो कुबेराला न विचारता
फुलं घेऊन इच्छितोस आणि स्वतःला धर्मराजाचा भाऊ समजतोस हे योग्य नव्हे. अगोदर यक्षराज कुबेराची परवानगी घे आणि नंतर सरोवरातील पाणी पी किंवा कमळ फुले घेऊन जा. भीम म्हणाला, मला येथे जवळपास कुठे कुबेर दिसत नाही आणि दिसला तर मी याचना करू शकत नाही, कारण क्षत्रिय कुणाला काही मागत नाहीत आणि हे रमणीय सरोवर पर्वतीय निसर्गापासून बनलेले आहे. कुबेराच्या घरातील हे नाही, त्यामुळे एकट्या कुबेराचा यावर अधिकार नाही. कुबेराबरोबर दुसऱ्या सर्व प्राण्यांचा याच्यावर समान अधिकार आहे आणि सार्वजनिक वस्तूसाठी कोण कुणाची याचना करेल. असे म्हणून भीम सरोवरामध्ये प्रवेश करू लागला. राक्षसाने त्याला अडवले, तरीही भीम पाण्यात गेला. राक्षस एकमेकांना म्हणू लागले, अरे त्याला पकडा, बांधा, मारा, आपण त्याला खाऊन टाकूया. असे म्हणून ते भीमाकडे अडवण्यास पळाले. भीमाने गदा हातात घेतली आणि म्हणाला, तिथेच थांबा. तोपर्यंत क्रोधवश नावाचा राक्षस आपली हत्यारे घेऊन आला. भीम आणि राक्षस यांच्यामध्ये युद्ध सुरू झाले. भीमाच्या गदेपडी कुणाचा टिकाव लागेना. मग ते राक्षस घाबरून कैलास पर्वतावर कुबेराकडे गेले. भीम सरोवरावर गेला, सौगंधित फुले घेऊ लागला. नंतर सरोवरातील मधुर पाणी प्राशन केले. तोपर्यंत राक्षस कुबेराजवळ जाऊन भीमाच्या पराक्रमाची गाथा सांगू लागले. कुबेर हसून त्यांना म्हणाले, मला हे माहीत आहे, भीम द्रौपदीसाठी फुले नेण्यासाठी आला आहे. कुबेराची आज्ञा घेऊन राक्षस भीमाजवळ परत आले. भीम एकटाच त्या सरोवरात विहार करत होता. भीम आणि राक्षसांचे युद्ध सुरू झाले. त्यावेळी गंधमादन पर्वतावर तीव्र वेगाने वारे वाहू लागले. त्यामध्ये खडे आणि वाळूंचे वर्षाव होऊ लागले. ही युद्धाची सूचना होती. त्याचबरोबर भीतीदायक उल्कापात होऊ लागले. सूर्य ढगांनी आच्छादित झाला. अंधकारमय वातावरण झाले. त्यावेळी पृथ्वी हलू लागली. ही अद्भुत घटना पाहून युधिष्ठिर बंधूंना म्हणाला, बंधूंनो, तुम्ही लढायला तयार व्हा. ही लक्षणे दिसत आहेत, त्यावरून वाटते की आपण लढायला सज्ज राहूया. त्यावेळी युधिष्ठिराने सगळीकडे नजर टाकली तर भीम दिसत नव्हता. काळजीच्या स्वरात त्याने जवळ बसलेल्या नकुल सहदेवाला विचारले की भीम कुठे आहे. नंतर द्रौपदीला विचारले, भीम कुठे आहे का. साहसप्रेमी भीमाने आणखीन काही साहस केले. हा उत्पात तर मला युद्धसूचक दिसतो आहे. त्यावेळी द्रौपदी म्हणाली, आज जे सौगंधिक फूल हवेमुळे इकडे उडून आले होते, मी ते प्रसन्नतापूर्वक भीमाला दाखवले आणि दिले. त्यावेळी मी म्हटले होते, जर अशी फुले तुम्हाला कुठे दिसली तर वनातून घेऊन या. मला वाटते नक्कीच मला बरे वाटाय म्हणून ते पुढे आणण्यासाठी ईशान्य दिशेला गेले असावेत. द्रौपदीच्या या बोलण्यावर युधिष्ठिर नकुल आणि सहदेवाला म्हणाला, आपणही लगेच त्या मार्गाने जाऊया. हे घटोत्कच तुला बरोबरचे राक्षस लोकांनी या कंठाळलेल्या दुर्बल झालेल्या ब्राह्मणांना खांद्यावर घेऊन चालावे आणि तू द्रौपदीला घेऊन चल. मला वाटते भीम बराच दूर गेलेला असेल, तो गरुडाप्रमाणे वेगवान आहे. घटोत्कच, भीम काही अपराध करण्यापूर्वी त्याला आपणास शोधून काढायचे आहे. कुबेरांच्या सरोवराचा पत्ता माहिती असलेल्या घटोत्कचाने व राक्षसांनी ठीक आहे असे म्हटले व सर्व ब्राह्मणांना खांद्यावर घेऊन निघाले. ते थेट त्या सरोवराजवळ पोहोचले. त्या ठिकाणी किनाऱ्यावर उभा असलेला भीम आणि त्याने मारलेले राक्षस पाहिले. भीमाचा क्रोध शांत झाला नव्हता. त्याला पाहून वाटत होते की जणू संहार काळातील यमराज पुढे उभा आहे. युधिष्ठिर पुढे गेला. भीमाला हृदयाशी कंटाळले व म्हणाला, अरे हे तू काय केलीस. तुझे हे कार्य साहसपूर्व असून देवांसाठी अप्रिय आहे. पुन्हा असले काम करू नकोस. त्यानंतर पांडव सरोवराच्या किनाऱ्यावर आले. इकडे तिकडे फिरू लागले. त्यावेळी उद्यान रक्षक यक्ष आणि राक्षस प्रकट झाले. लोमेश, युधिष्ठिर, पांडव आणि द्रौपदीला त्यांनी नमस्कार केला. युधिष्ठिराने त्यांना सांत्वना दिली. राक्षस आनंदित झाले. काही दिवस पांडव तेथे थांबले. अर्जुनाची वाट पाहू लागले. पुन्हा नरनारायण आश्रमात सौगंधित सरोवराजवळ राहत असताना युधिष्ठिर ब्राह्मण, पांडव व द्रौपदीला म्हणाला, आपण पुण्यदायक कल्याण रूप तीर्थाचे दर्शन केले. मनाला आनंद देणाऱ्या भिन्न भिन्न वनाचे अवलोकन केले. ही तीर्थे आणि वने अशी होती की जेथे देवता, महात्मा, मुनी आणि विरचन केले. या तीर्थाचे यात्रेमध्ये आपण ऋषींची पूर्वचरित्रे, त्यांचे कार्य आणि प्रयत्न यांचा कथा ऐकल्या. काही राजांच्या गोष्टी ऐकल्या. ब्राह्मणांच्या बरोबर मंगलमय तीर्थांचे स्नान केले. फुले आणि फळे यांनी देवतांची पूजा केली. तर्पण करून पितरांना तृप्त केले. इला, सरस्वती, सिंधू, यमुना, नर्मदा वगैरे अनेकानेक रमणीय तीर्थामध्ये स्नान केले, आचमन केले. गंगाद्वारा
हरिद्वार पार करून मंगलमय पर्वत पाहिले, विशाल बद्री तीर्थ, भगवान नरनारायण आश्रम, सिद्ध देवर्षींनी ज्यांची पूजा केली या दिव्य सरोवराचे दर्शन केले. ब्राह्मण महात्मा क्रमशः वाचन ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. रामकृष्ण हरी.